हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री। महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो। इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो। सर्व देवांमध्ये भगवान शिवाचे महत्त्व अत्याधुनिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो। नमस्कार, अन्वीज मराठी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग लगेच सुरुवात करूया। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। तर यंदा 2023 मध्ये महाशिवरात्री ही शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे। निशित कालात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं। निशित काल 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12:27 पासून ते 1:17 पर्यंत असणार आहे। म्हणजेच निशित काल 18 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू होत आहे। त्यामुळे 18 फेब्रुवारीला महाशिवरात्र साजरी होणार आहे। महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण असून या दिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची पूजा केली जाते। या दिवशी लोक अगदी भक्तिभावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घातला जातो, त्याला बेल वाहिली जाते आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादश म्हणून उपवास केला जातो। काही लोक या दिवशी दिवसभर महादेवाचा ओम नमः शिवाय हा जप करतात, तर काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जातात। तसेच या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते आणि काही मंदिरामध्ये महादेवाची पंचोपचार पूजा करून सत्संग, भजन, कीर्तन आणि गायन यासारखे विविध कार्यक्रम राबवले जातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतो। शिवभक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे एखाद्या सणापेक्षा कमी नसतो। भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठ्या यात्रा भरतात। तसेच शिवशंकराला 108 बेलपत्र वाहून शिव नामावली देखील उच्चारली जाते। त्याचबरोबर महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे, त्यामुळे शिवकृपा प्राप्त होते व ओम नमः शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा। महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्त उपवास करून दूध आणि फळे, कंदमुळे असा आहार घेतात। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते। पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात। त्यानंतर पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात। त्यानंतर धोत्रा, बेलपाने आणि तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते। भगवान शिवशंकराला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते, कारण उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे। शिवपुराणात अशा अनेक कथा सुद्धा आहेत। ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले। या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती। त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले। पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला। सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली। सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। या दिवशी भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते। भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद म्हणून मिळवण्याकरता त्यांची आराधना देखील केली जाते। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। सर्वांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नरला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।